बर 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 आपण काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्याकडे जाऊयात। रत्नाकरजी, आपण ऐकलत काय मुद्दे आहेत नक्की या आंदोलनाच्या मागचे जे झालेलं होतं हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने, तर तुमचा नक्की आक्षेप काय आहे या आंदोलनाला ज्यामुळे तुम्ही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत? रत्नाकरजी, तुम्हाला आवाज ऐकू येतोय? हां, कोणी कशावर घेतला ही काही फार महत्व आक्षेप कुणी कुणावर घेतला ही काळ्या दगडावरची रेघ नाही, त्याची चर्चा होऊ शकते आणि ते जर बेकायदेशीर कृत्य असेल तर त्याच्यावर ऍक्शन सुद्धा होऊ शकते। नंबर 1। नंबर 2, आजच असं काय झालं की एकदम हिंदुत्वाचा अभिमान जागा झाला। मेधाताईंना कोथरूड परिसरातील नागरिकांच्या तक्रारीमध्ये लक्ष घालायला वेळ नाही। कोथरूड परिसरामधल्या ज्या महत्वाच्या लोकांच्या ऐहिक निवासाच्या अनेक समस्या आणि अनेक प्रश्न असताना त्यांनी त्यासाठी काय केलं हे सांगण्याची काही शक्यता नाही। म्हणून असा हिंदू मुस्लिम आत्ता दिवस म्हणजे मेधाताईंनी सर्गे हे घेतल्या आपत्ती गेल्यापूर्वी हे सगळं चालू होतं ना, वर्षानुवर्ष हे सगळं चालू होतं, तेव्हा काही कुणाला जाग आली नाही। आणि असा आत्ता ऐन दिवाळीमध्ये लोकांचं लक्ष किंवा या शहरातल्या सुशिक्षित आपण स्वप्नीलजींना आपल्या दिवाळी साजरी करण्याच्या मोहामध्ये असताना हे कशाला काढलं? बर, तुमचा मुद्दा नक्कीच कळलेला आहे स्वप्नीलजी। कधीच तिथं नमाज पठण झालेलं नाही। मगाशी पांडुरंग बलकोडेंनी जी सांगितलं आणि पुरातत्व खात्यामध्ये अशी कुठली नोंद नाही। त्यामुळे हे जे स्वतःमध्ये म्हणणारे जे काही आहेत ना, प्राध्यापक म्हणा किंवा काय म्हणा, यांनी स्वतःचं ज्ञान स्वतःकडे ठेवावं। महाराष्ट्राची संस्कृती, पुण्याचं वैभव आहे आपलं शनिवारवाडा, आणि या शनिवारवाड्यामध्ये शौर्याचा इतिहास हा जपणं गरजेचं आहे। आमची एक प्रमुख मागणी अशी, निवडणुका आज होतील उद्या होतील त्याचं निवडणुकींचा विषय नंतर, पण जिथं हिंदुत्व आहे, जिथं शौर्य आहे, तिथं जपणं गरजेचं आहे। आज या बाहेर जी मजर लावलेली आहे ती मजरीचा आज पुरातत्व खात्यात म्हणा किंवा कुठे म्हणा कुठेही नोंद नाही। काल पुरातत्व खात्यांच्या लोकांनी सदर ठिकाणाचा जो घडलेली घटना आहे त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। पण स्वप्नीलजी, असं म्हटलं जात आहे, रुपाली ठोंबरे असं म्हणालेले आहेत की 1936 पासून ही मजार तिथे आहे, तर आता हा का विषय इतका उफाळून येतोय असा प्रश्न त्यांनी केलेला आहे, त्यावरती तुम्ही काय म्हणाल? मुद्दा काय माहिती का, तिथं एक गणेश मंदिर आहे, आम्हाला तिथं गणेश मंदिराची पूजा करू देत नाही, आणि तिथे आतमध्ये जेव्हा समोर मंदिर आहे त्या मंदिरांमध्ये पूजेला दीपोत्सव करायला, दिवाळीत दीपोत्सव करायला मज्जा आहे। मग यांना बाकीच्यांना ह्या गोष्टीचा कशाला अभाव पाहिजे आपल्याला? आणि विषय एक की मला यांना विचारायचं आहे की याशी कुठं पुरातत्व खात्यात नोंद आहे का की इथं या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून? आज तुम्ही तिथं जाताय, तिथं हिंदूंचाच परत हनुमान चालीसा वाचताय, मग याला आम्ही काय समजायचं? तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने? जर सर्व धर्म समभाव असेल तर तुम्ही दोन्हीकडे करावं ना। पण रुपाली ठोंबरे स्वतः म्हणाल्या होत्या की मीही हिंदूच आहे, फक्त गणपती बसवावा। नाही, रुपाली ठोंबरे सुद्धा स्वतः म्हणालेल्या होत्या मीही हिंदूच आहे, त्यामुळे तुम्ही हिंदू आहात तर मग तुम्ही हिंदुत्वाच्या बाजूने बोलणं गरजेचं आहे ना। आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे परकीय आक्रमणांच्या विरुद्ध स्वराज्याचा झेंडा रोवला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अटक ते कटक भगवा झेंडा जो रोवला होता तो याच शनिवारवाड्यातून त्याची सुरुवात झाली होती। मराठ्यांचं साम्राज्य जे चालू होतं ते आपल्या या शनिवारवाड्यातूनच चालू होतं ना। मग या शनिवारवाड्यात अशा गोष्टी का?